शहरापासून थोडं दूर एका जुन्या वडाच्या झाडामागे एक वृद्धाश्रम होता. मातृछाया वृद्धाश्रम. नाव जरी मातृछाया असलं तरी त्या इमारतीच्या भिंतींमध्ये अनेक आईंच्या सावल्या कैद झाल्या होत्या. कोणी मुलाने सोडलं होतं, कोणी मुलीने, तर कोणाला नातेवाईकांनी. काही दिवसांसाठी म्हणून आणलं होतं आणि पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नव्हतं. त्या वृद्धाश्रमाच्या दुसऱ्या मजल्यावरच्या शेवटच्या खोलीत एक 70 वर्षांची आई राहत होती, सुमित्रा. सुमित्रा शांत स्वभावाची होती. दिवसभर ती खिडकीजवळच्या खुर्चीत बसून बाहेरच्या रस्त्याकडे पाहत राहायची. तिच्या हातात नेहमी एक जुना रुमाल असायचा आणि त्या रुमालाच्या एका कोपऱ्यात बांधलेली असायची एक छोटीशी गाठ. कोणी विचारलं की त्या गाठीमध्ये काय आहे, तर ती फक्त हसायची. माझं सगळं आयुष्य आहे त्यात, इतकंच म्हणायची. वृद्धाश्रमातील इतर महिलांना मात्र सुमित्राबद्दल एक गोष्ट नेहमीच विचित्र वाटायची. ती रोज संध्याकाळी अगदी 5 वाजता मुख्य दरवाजाकडे पाहायची. 5 वाजता अगदी रोज. पाऊस असो, वादळ असो किंवा कडाक्याची थंडी, तिची नजर त्या दरवाजावरून हलायची नाही. एकदा शांता मावशीने तिला विचारलं, सुमित्रा, कोणाची वाट पाहतेस ग रोज? सुमित्रा काही क्षण शांत राहिली. मग हळूच म्हणाली, माझ्या मुलाची. मुलगा आहे? हो, एकुलता एक. मग तो तुला भेटायला का येत नाही? सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं. तो येईल, नक्की येईल. कधी? सुमित्राने घड्याळाकडे पाहिलं. तो म्हणाला होता, आई, मी नक्की परत येईन. शांता मावशी काही बोलली नाही, कारण तिला माहीत होतं अशा अनेक आईंना मुलांनी असंच काहीतरी सांगितलं होतं, आई, मी लवकरच तुला घरी घेऊन जाईन. पण त्या लवकरच ला अनेक वर्ष झाली होती. सुमित्राचा मुलगा अमोल. अमोल लहान असताना सुमित्राने प्रचंड कष्ट केले होते. पतीचा मृत्यू अमोल फक्त 6 वर्षांचा असताना झाला होता. लोकांनी तिला सांगितलं होतं, मुलाला अनाथाश्रमात ठेव, तू एकटी त्याला वाढवू शकणार नाहीस. पण सुमित्राने कोणाचंही ऐकलं नाही. दिवसा ती एका घरात स्वयंपाकाचं काम करायची, संध्याकाळी कपडे शिवायची, रात्री शेजारच्या कारखान्यात पॅकिंगचं काम करायची. स्वतः अनेकदा उपाशी राहायची, पण अमोलच्या ताटात भाजी कमी पडू द्यायची नाही. अमोलला अभ्यास करायचा होता. सुमित्राने स्वतःच्या लग्नातील शेवटची सोन्याची बांगडी विकली. त्या पैशातून अमोलची कॉलेजची फी भरली. अमोल हुशार होता, शहरात नोकरी लागली. मग त्याचं लग्न झालं. सुरुवातीला सगळं ठीक होतं. अमोल प्रत्येक रविवारी आईला फोन करायचा, आई जेवलीस? हो बाळा. औषधं घेतलीस? हो. काळजी घे. सुमित्रा त्या 4 शब्दांवर संपूर्ण आठवडा जगायची. पण हळूहळू फोन कमी झाले. रविवारचा फोन महिन्यातून एकदा झाला. मग 2 महिन्यांनी एक दिवस अमोल अचानक घरी आला. त्याच्यासोबत त्याची पत्नी होती. सुमित्राला वाटलं, माझा मुलगा मला शहरात घेऊन जायला आला. तिने त्या रात्री आपली छोटीशी बॅग भरून ठेवली. पण दुसऱ्या दिवशी अमोल म्हणाला, आई, तुझ्यासाठी एक चांगली जागा शोधली आहे. सुमित्रा हसली, माझ्यासाठी? हो आई, वृद्धाश्रम. त्या एका शब्दाने तिच्या हातातून चहाचा कप खाली पडला. वृद्धाश्रम. आई, आमचं घर छोटं आहे. तुझी नीट काळजी घेता येत नाही. तिथे तुझ्या वयाच्या लोकांसोबत राहशील, तुला बरं वाटेल. सुमित्रा काहीच बोलली नाही. तिने फक्त अमोलच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात 1000 प्रश्न होते. ज्या मुलासाठी मी आयुष्य दिलं, त्याच्या घरात माझ्यासाठी जागा नाही. पण तिने मुलाला दोष दिला नाही, फक्त एवढंच म्हणाली, बाळा, तू सुखी राहा. त्या दिवशी अमोल तिला वृद्धाश्रमात सोडून गेला. गाडी निघून गेली. सुमित्रा बराच वेळ त्या गाडीच्या दिशेने पाहत राहिली. तिच्या हातात मात्र एक छोटासा रुमाल होता आणि त्या रुमालाच्या कोपऱ्यात एक गाठ वर्ष गेली. पण सुमित्राची आशा संपली नाही. दररोज 5 वाजता ती दरवाजाकडे पाहायची. आज अमोल येईल. इतर वृद्ध स्त्रिया तिची समजूत काढायच्या, सुमित्रा, आता विसर त्याला. ती हसायची. आई मुलाला कशी विसरेल? एके दिवशी वृद्धाश्रमात एक नवीन तरुण कर्मचारी आला, रोहन. रोहनचं वय 25च्या आसपास होतं. तो वृद्धांची मनापासून सेवा करायचा. एक दिवशी त्याने सुमित्राला विचारलं, आई, तुम्ही रोज 5 वाजता दरवाजाकडे का पाहता? सुमित्राने त्याच्याकडे पाहिलं. माझा मुलगा येणार आहे. रोहन शांत झाला.
पण त्या दिवशी त्याच्या लक्षात एक गोष्ट आली. सुमित्रा दरवाजाकडे पाहत असताना तिच्या हातातला रुमाल ती घट्ट पकडून ठेवत होती. रोहनने सहज विचारलं, आई, त्या गाठीमध्ये काय आहे? सुमित्राचा चेहरा अचानक बदलला. हे, तिने रुमाल छातीशी धरला. हे अमोलसाठी आहे. काय आहे? सुमित्राने उत्तर दिलं नाही, फक्त म्हणाली, तो ज्या दिवशी परत येईल त्या दिवशी मी त्याला हे देईन. त्या रात्री सुमित्राला अचानक तब्येत बिघडली. रोहन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासणी केली. सुमित्रा बेशुद्ध होती. रोहन तिच्या वस्तू आवरत असताना त्याच्या हातात तो जुना रुमाल आला. गाठ उघडावी की नाही याबद्दल तो काही क्षण संभ्रमात पडला, पण अचानक रुमालाच्या आतून एक जुना कागद खाली पडला. रोहनने तो उचलला. कागदावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, अमोलला हे कधीही सांगू नकोस, कारण त्याला सत्य कळलं तर तो स्वतःला कधीच माफ करणार नाही. रोहनच्या हातातून तो कागद जवळजवळ निसटला. त्याने पुन्हा तो कागद वाचला आणि त्याच्या मनात एकच प्रश्न घुमू लागला. अखेर सुमित्राने आपल्या मुलापासून असं कोणतं सत्य लपवलं होतं आणि त्या सत्यामुळे अमोलला स्वतःला कधीच माफ करता येणार नव्हतं. रोहन संपूर्ण रात्र झोपू शकला नाही. त्याच्या डोळ्यासमोर सतत तो कागद फिरत होता. अमोलला हे कधीही सांगू नकोस, कारण त्याला सत्य कळलं तर तो स्वतःला कधीच माफ करणार नाही. सकाळी सुमित्राला शुद्ध आली. रोहन तिच्याजवळ बसला होता. त्याने रुमाल तिच्या हातात ठेवला. आई, मला माफ करा. काल हा रुमाल माझ्या हातून उघडला गेला. सुमित्रा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिने खोल श्वास घेतला. रोहन, आता कदाचित वेळ आली आहे. कशाची? अमोलला सत्य सांगण्याची. रोहन शांत झाला. सुमित्राने रुमालाची गाठ सोडली. आत काही जुनी कागदपत्र, एक छोटासा फोटो आणि बँकेची पासबुक होती. रोहनने पासबुक पाहिलं. त्यात मोठी रक्कम जमा होती. तो आश्चर्यचकित झाला. आई, एवढे पैसे? सुमित्रा हसली. हे माझे नाहीत. मग? अमोलचे आहेत. रोहनला काहीच समजत नव्हतं. सुमित्राने सांगायला सुरुवात केली. अमोल कॉलेजला होता तेव्हा त्याला परदेशात शिकायला जायचं होतं, पण माझ्याकडे पैसे नव्हते. त्याच्या वडिलांनी माझ्यासाठी एक विमा काढला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मिळालेले पैसे मी जपून ठेवले. पण तुम्ही ते त्याला दिले नाहीत? नाही. का? सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं. कारण अमोलने मला सांगितलं होतं, आई, मी स्वतःच्या कष्टाने मोठा होणार, म्हणून मी ते पैसे त्याच्या नावावर ठेवले. तो मोठा झाला, नोकरीला लागला, लग्न झालं, पण मी कधी त्याला सांगितलं नाही. रोहनने पासबुककडे पाहिलं. मग हे पैसे आता सगळे त्याच्यासाठीच आहेत. रोहन अवाक झाला. पण त्याने तुम्हाला वृद्धाश्रमात सोडलं. सुमित्रा हळूच म्हणाली. मुलाने आईला सोडलं म्हणून आई मुलाला सोडते का? रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. सुमित्रा पुढे म्हणाली, अमोल वाईट मुलगा नाही रे. तो फक्त परिस्थितीत अडकला आहे. पण आई, त्याने तुम्हाला भेटायलाही येणं बंद केलं. कदाचित त्याला अपराधी वाटत असेल. मग तुम्ही अजूनही त्याची वाट का पाहता? सुमित्रा हसली. कारण मी त्याची आई आहे. तेवढ्यात सुमित्राने दुसरा कागद रोहनच्या हातात दिला. तो अमोलच्या नावाने लिहिलेलं पत्र होतं. हे त्याला दे. रोहनने विचारलं, कधी? तो येईल तेव्हा. पण तो येईल याची खात्री आहे? सुमित्राने खिडकीबाहेर पाहिलं. आईच्या मनाला काही गोष्टी आधीच कळतात. त्या संध्याकाळी पुन्हा 5 वाजले. सुमित्रा नेहमीप्रमाणे दरवाजाकडे पाहत होती. 5:10 वृद्धाश्रमाच्या बाहेर एक काळी कार येऊन थांबली. रोहनने खिडकीतून पाहिलं. एक पुरुष कारमधून खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता. तो आत आला. इथे सुमित्रा नावाची महिला राहतात का? रोहनच्या अंगावर काटा आला. तुम्ही कोण? तो काही क्षण शांत राहिला. मी अमोल. रोहन काही बोलू शकला नाही. अमोल धावतच सुमित्राच्या खोलीत गेला. पलंगावर सुमित्रा शांतपणे पडली होती. अमोल तिच्या पायाशी बसला. आई. सुमित्राने डोळे उघडले. समोर मुलगा पाहताच तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. आलास? अमोलने तिचा हात हातात घेतला. आई, मला माफ कर. सुमित्राने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. कशासाठी? तुला येथे सोडलं म्हणून? तुला एकटं केलं म्हणून? तो रडू लागला. आई, मी खूप मोठी चूक केली. सुमित्रा म्हणाली. उशीर झाला बाळा, पण तू आलास. अमोलने तिच्या हातातला रुमाल पाहिला. आई, यात काय आहे? सुमित्राने तो रुमाल त्याच्या हातात दिला. तुझ्यासाठी. अमोलने गाठ उघडली.
पासबुक पाहून तो थक्क झाला. हे काय, तुझ्यासाठी ठेवलेले पैसे? आई, मला हे नकोत. मला माहीत आहे. मग? कारण हे पैसे तुला देण्यासाठी नाही, तुला एक गोष्ट समजावी म्हणून आहेत. अमोल तिच्याकडे पाहू लागला. सुमित्रा म्हणाली, मुलाला वाढवताना आई कधी हिशोब ठेवत नाही, पण मुलाने आईची किंमत पैशात मोजू नये एवढीच माझी इच्छा होती. अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, माझ्यामुळे तुला किती त्रास झाला. नाही बाळा, पण मी तुला वृद्धाश्रमात आणलं. सुमित्राने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला. तू मला वृद्धाश्रमात आणलं नाहीस, तू मला माझ्या आयुष्याचा शेवटचा धडा शिकवलास. कसला धडा? आईला घराची गरज नसते, तिला फक्त मुलाच्या मनात जागा हवी असते. खोलीत काही क्षण शांतता पसरली. अमोलने आईला मिठी मारली. चल आई, घरी चल. सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच? हो आई, यावेळी तुला सोडायला नाही, कायमची घेऊन जायला आलोय. सुमित्रा उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण अचानक तिच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. ती पुन्हा पलंगावर कोसळली. आई, रोहनने डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर आले. तपासणी केल्यानंतर त्यांनी गंभीर चेहऱ्याने अमोलकडे पाहिलं. तुम्ही तिचे मुलगा? हो. डॉक्टर काही क्षण शांत राहिले. मग तुम्हाला एक गोष्टच सांगावी लागेल. अमोलच्या काळजात धस्स झालं. काय झालं डॉक्टर? डॉक्टर म्हणाले, तुमची आई गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजाराशी झुंज देत आहे. तिने उपचार नियमित घेतले नाहीत. अमोल हादरला. का? डॉक्टरांनी सुमित्राकडे पाहिलं. कारण तिने सांगितलं होतं की उपचारावर पैसे खर्च करण्यापेक्षा ते पैसे तिच्या मुलाच्या भविष्यासाठी ठेवायचे. अमोलच्या हातातून रुमाल खाली पडला. तो आईच्या पायाशी बसला. आई, तू माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य का संपवलंस? सुमित्रा हलकेच हसली. आईचं आयुष्य कधी संपत नाही बाळा, ते मुलांच्या रूपाने पुढे जगत राहतं. त्या रात्री अमोल आईला घेऊन घरी गेला, पण त्या घरात एक गोष्ट कायमची बदलली होती. आता घरात सुमित्रासाठी वेगळी खोली नव्हती, कारण अमोलने स्वतःची खोली आईसाठी रिकामी केली होती आणि स्वतः हॉलमध्ये झोपायला सुरुवात केली. काही दिवसांनी सुमित्राने अमोलला एक प्रश्न विचारला. बाळा, तुला माझी काळजी घेणं कठीण जातंय का? अमोल तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला, आई, तू मला आयुष्यभर सांभाळलंस, आता माझी वेळ आहे. सुमित्राने त्याच्या केसावर हात फिरवला. खिडकीबाहेर सकाळचा सूर्य उगवत होता, पण तिच्या चेहऱ्यावर त्या सूर्यापेक्षाही अधिक प्रकाश होता. कारण अनेक वर्षानंतर आईला पुन्हा घर मिळालं होतं आणि अमोलला आईची खरी किंमत कळली होती. आईला महागडं घर नको असतं, मोठी संपत्ती नको असते. तिला फक्त आपल्या मुलाच्या मनात एक छोटीशी जागा हवी असते. ज्या आईने आपल्याला चालायला शिकवलं, तिच्या शेवटच्या दिवसात तिचा हात धरायला विसरू नका. कारण आई एकदाच वृद्ध होते, पण तिच्या जाण्यानंतर पश्चाताप आयुष्यभर तरुण राहतो. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.